चंद्रपुरातून तेलंगणा राज्यात गेलेली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली जाणार आहेत। सीमा भागातील 14 गावं महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। राजुरा जिवती येथील प्रलंबित समस्यांसंदर्भात महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले। या गावातील रहिवासी महाराष्ट्र आणि तेलंगणामधील निवडणुकीसाठी मतदान करतात आणि दोन्ही राज्यांकडून नागरी सेवा घेतात। महाराष्ट्राकडून रस्ते, शाळा, पाणी पुरवठा होत असला तरी वीज पुरवठा तेलंगणाकडून केला जातो। मात्र असं असलं तरी अद्याप या गावांना अधिकृत जमिनीच्या कागदपत्रांच्या अडचणींचा सामना करावा लागतोय। 1989 पासून हा सीमावाद सुरू आहे। शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने तेव्हा ही गावं आंध्र प्रदेशकडे सुपूर्द करण्यास संमती दर्शवली होती। मात्र माजी आमदार वामनराव चटप यांनी याला विधानसभेत विरोध दर्शवत आक्षेप घेतला होता। तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित असून आता लवकर या संदर्भात तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात पाहूया। ही सर्व गावं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागात आहे या भागात असला त्या राज्यात व्यवहार आहेत। त्या राज्यात काही शेती आहे, या राज्यात काही शेती आहे। त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची